पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 22 थर्माकोलचे तराफे महसूल प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे। भीमा नदी पात्रात पंढरपूर शहर व भटुंबे दरम्यान वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 22 थर्माकोलचे तराफे मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी नष्ट केले आहेत। या कारवाई करण्यामध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, रिंगण चव्हाण व तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, संजय खंडागळे, गणेश पिसे, किरण बाडीवाले, विराज लोटेकर, सुमित जाधव, पियुष भोसले, संदीप शिनगारे, आनंद सोनवणे, रवी किरण लोखंडे, नागनाथ खांडेकर, राहुल घुटाळ, रामदास खंदारे, गणेश तामोर, विवेक चव्हाण, नवनाथ मोरे, अब्दुल सलीम चांदकोटे, मंगेश बनसोडे हे सहभागी होते।